अर्जित केली आहे. नेक्स्ट मॅच जी होणार आहे ती टीम महापोली आणि श्रावणी 11 पिलंजे. आला असाल तर आपण प्लीज रिपोर्टिंग करून घ्या आयोजकांची. श्रावणी 11 पिलंजे आणि टीम महापोली, महापोली स्टार्स आणि त्याच्या विपक्ष टीम श्रावणी 11 पिलंजे. आपण आला असाल तर आयोजकांचे संपर्क साधा. चला जाऊयात मॅच मधनं. पहिले षटक ते प्रगतीपथावर आहे. पुढचा बॉल इथे अतिरिक्त थोडासा शफल झाला, मात्र बॉल बॅटच्या रडार मध्ये येत नाहीये. ते पाईज स्वरूपाने ती धाव दिली जाते. एक न धावसंख्या ती पुढे सरसावती आहे. स्कोर कार्डवर धावा झाल्या तर टोटल 8 ही धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. करणला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर ना. पुढचा बॉल इथे सहज तर खेळला होता, मात्र क्षेत्ररक्षक खूप वेगाने आला होता. दर्जेदार क्षेत्ररक्षण ते आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण ते आपण पाहिलं. आज ओवी एंटरप्राइजेस धाकटी डहाणू या नावानं टीम खेळतीये. योगेश पाटील यांच्या माध्यमातून हा संपूर्ण टीम धाकटी डहाणू ती आज या खासदार चषक मध्ये खेळताना आपण पाहतोय. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 10. डबल फिगर मध्ये धावसंख्या आहे ती टीम 111 चावे या संघाची. 10 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असताना पहिलं षटक संपले. 10 धावा स्कोर कार्डवर आहेत. ओव्हर नंबर 2 इथनं सुरुवात केली जाईल गोलंदाजीला. जिम्मी जो गोलंदाजी करण्याकरता आला या दुसऱ्या षटकात ना. जिम्मीचं षटक ते इथून पुढे आयुष दुसऱ्या ओव्हर मधनं आयुष जो गोलंदाजी करण्याकरता आलाय या दुसऱ्या षटकात ना. 4 ओव्हरची मॅच ती आपण मैदानात पाहतोय. 8 टीमचा समावेश आहे आज. एक गाव एक ओपन या फॉर्मॅटनं टीम आपण सर्व पाहतोय. संपूर्ण मान्यवर वर्ग जो अगदी व्हीआयपी डाईस वरन आपण पाहतोय, मॅचचा आनंद घेतोय. खासदार चषक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व वाडा शहर वाडा तालुका शशिकांत स्फूर्ती आयोजित खासदार चषक टेनिस क्रिकेटचा महासंग्राम तो आपण अनुभवतोय पाहतोय. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात करतोय. बॉलिंग ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता आयुष तो सज्ज होतोय. चला खूप जास्तीचा वेळ जातोय. टीम धाकटी डहाणू कोणीतरी एकाने क्षेत्ररक्षण लावा. टीम धाकटी डहाणू ओबे एंटरप्राइजेस धाकटी डहाणू या नावानं आज टीम आहे मैदानात. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. पहिला बॉल ते पहिलाच बॉल सेमी हेलिकॉप्टर पद्धतीने बॉलला उडवायचं होतं. ते पॅटरला परतावं लागेल. विकेट जातीये. विकास आलाय. विकासच्या प्रति षटकाराकरता दीपकच्या प्रति षटकाराकरता पारितोषिक लागलंय या ठिकाणी. रवींद्रजी शेलार साहेबांच्या माध्यमातून प्रति षटकाराला 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. दीपकच्या त्या षटकाराकरता पारितोषिक लागलंय. या ओव्हर नंबर 2 ती सध्या मैदानात चालू आहे. बॉलिंग ट्रॅकवरनं आपण गोलंदाज आयुष आहे. बॉलिंग ट्रॅकवरनं विकेट घेतली आहे. कॉन्फिडन्स तो हाय आहे या गोलंदाजाचा आयुष आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरनं पुढचा बॉल चांगला बॉल. इथे विकेट बॅटरला परतावा लागेल. सलग दुसरी विकेट ती त्यानं घेतली आयुषनं. चांगली गोलंदाजी.
जाऊयात मॅच मध्ये इथे जर आपण पाहिलं तर आयुषची गोलंदाजी पाहतोय. विकेट हॅट्रिक करता नामी संधी आहे गोलंदाजाकडे. खासदार चषक अगदी बऱ्याचशा हॅट्रिक या स्पर्धेत झाल्यात. हॅट्रिक करता 500 रुपये आज ज्यांच्या माध्यमातून हा संघ इथे आलाय. योगेशजी पाटील साहेब सिंगल अर्जित केली आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय मात्र थांबवलं. दुसरी धाव ती घेतली जाणार नाहीये. सिंगलच होईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. 11 हे धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली आहे. रंगतदार मॅच, दर्जेदार मॅच ते आपण पाहतोय. खासदार चषक 2025 चा महासंग्राम. पुढचा बॉल इथे अडबा पाटने खेळलाय. 2 क्षेत्ररक्षक तिथनं गॅप मध्ये बॉल जातोय. 1 बाउन्स चौकारा करताय. मिळते समाचार. हे सायकल जी दिली आहे राहुलजी पाटील किरवली गावचं व्यक्तिमत्व ते इथे आलं. आपणास विनंती करतोय राहुलजी पाटील आपण या. इथे पल्लू स्कूप खेळण्याचा अगोदर मन बनवलं होतं मात्र इथे सिंगल अर्जित होतीये. बॉलची फेकी येते. दुसरीला कॉल दिलाय आणि एसटी रक्षकांना जी चुकी केली ना कलेक्ट करताना तिथे 2 धावा कंप्लीट केल्यात. 1-11 सावे संघ आपण पाहतोय. प्रथम बॅटिंग टीम डाकटी डावणून टॉस जिंकला. निर्णय स्वीकारला प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा. सेकंड ओव्हर मधनं विकेट तसा गोलंदाजीला आयुष आला. त्यांना पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट घेतल्या. 5 बॉल टाकून झाले. शेवटचा बॉल चांगला बॉल. दर्जेदार बॉलची हाताळणी ती इथनं होती. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. बॉलची फेकी करेल. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाईल. स्कोर कार्डवर 2 षटकं संपली आहेत आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या ती स्कोर कार्डवर लागतीये. 18 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. 18 ही धावसंख्या स्कोर कार्डवर आहे. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. 2 षटकं ती इथून संपली आहेत. अजूनही येणारे बॉल असतील इथून पुढे 12 बॉल. टार्गेट सेट करावं लागेल. किमान 45-50 धावा. या मैदानावर एक फायटिंग स्कोर आहे 4 ओव्हरचा. त्या इथनं त्या स्कोर कार्डवर लावावं लागतं. पहिल्या 2 ओव्हर झाल्यात जिथे धावसंख्या स्कोर कार्डवर 18 आहे. येणारी 3रं षटक ते इथून सुरुवात केली जाईल. या 3ऱ्या षटकाकरता त्याला खूप थोडा जास्तीचा टाइम जातोय. थोडी घाई करा कारण की अजून इथून पुढे बऱ्याचशा मॅच आहेत. त्याचा फायनलचा दिवस आहे. आज अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. आज सर्व काही मागा पण वेळ नका मागू आयोजकांकडे. ओव्हर नंबर 3 सुरुवात होईल या मॅच मधनं. हर्ष आलाय 3ऱ्या षटकाकरता. गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. 8 ते 10 पावलांतरानं पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅटच्या खालच्या भागात म्हणजे तिथे बॅटच्या टोला बॉल लागला. सिंगल न धावसंख्या पुढे जाते. स्कोर कार्डवर इथनं धावसंख्या दी 19 धावा त्या स्कोर कार्डवर लागल्यात. हर्षला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरनं चांगल्या षटकाचा मारा तो सध्या मैदानात चालू आहे. मोठ्या पटक्यांपासून दूर ठेवलाय. पुढचा बॉल अतिरिक्त शफल झाला होता मात्र इथे डॉट बॉल. बाकीचं काम यष्टीरक्षक तो कंप्लीट करतोय. निर्धाव चेंडू निर्धाव स्वरूपाने बॉल निघून जातोय. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये. 2 बॉल ते इथून संपलेत. बॉलिंग ट्रॅक वरनं हर्षला आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी त्याचा प्रात्यक्षिक तो हर्ष दाखवतोय मैदानातनं. इथे अतिरिक्त बाहेर नॉन क्लेबल चेंडू. 1 बाउन्स जो ताकीद दिली आहे गोलंदाज हर्षला. वाईड जो घोषित केलाय. 1 न धावसंख्या पुढे जाईल ती टीम 1-11 चावे. भिवंडी तालुक्यातील संघ आहे चावे संघ. तो इथपर्यंत येऊन पोहोचला या स्पर्धेतनं खेळण्याकरता. चांगला बॉल
इथे क्षेत्ररक्षण तितकंच चांगलं केलं होतं, मात्र शेवटच्या मोमेंटला जसा चेंडू निसटला दुसरीचा प्रयत्न केला आणि मात्र इथे विकेट जातीये रन आउट स्वरूपानं. बॅटर बाद. इथे फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. जसा आलाय तसाच पाठवलाय. विकेट. बॅटर बाद. लागलाय नितेश मराठे साहेबांकडनं 300 रुपयाचा हॅट्रिक करता. नितेश मराठे साहेबांकडनं हॅट्रिक करता पारितोषिक लागले 300 रुपये. कॅश प्राइज इथे दिलं जाईल. एक या अगोदर रनआउट आहे हे लक्षात असू द्या. तत्पूर्वी हर्षला आपण पाहतोय विकेट हॅट्रिक करता त्याच्या पारितोषिक लागलंय 300 रुपयाचं. हर्ष करता बॉलिंग ट्रॅक वरनं हर्षला आपण पाहतोय. पुढचा बॉल सज्ज होते नवीन बॅटर करता. चांगला बॉल. क्षेत्ररक्षक जो डिप मिड विकेटचा पुढे सरसावतोय. सिंगल अर्जित होतीये. सिंगल पुढे जातीये. स्कोर कार्ड वर धावा झाल्या त्या टोटल 22 धावा स्कोर कार्ड वर आहेत. सिंगल पुन्हा एकदा अर्जित होतीये. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जातीये. 23 23 धावा त्या स्कोर कार्ड वर लागल्यात. पहिले 3 षटकं संपली जिथे असं वाटतंय की काय लो स्कोरिंग कडे मॅच जाते की काय, मात्र 23 झाल्यात. फायटिंग स्कोर बनवायचं ना तर किमान 40 व्हायला हव्यात. इथनं 23 झाल्यात. 3 षटक संपलेत. शेवटचं षटक अंतिमचं षटक ते इथून पुढे असेल. ओव्हर नंबर 4 मधनं बॉलिंग करण्याकरता चौथ्या षटकातनं गोलंदाजी करण्याकरता निखिलला आणलं जाते. या शेवटच्या षटकाकरता निखिल तो इथनं पुढे मारा करेल गोल आपल्या गोलंदाजीतनं. चौथ्यात मॅच मधनं सज्ज होतोय बॉलिंग ट्रॅक वरनं. पहिला बॉल. इथे पहिलाच बॉल. स्वागत केलंय निखिलचं षटकारानं. फेकून दिलंय बॉलला. 6 धावांकरता दर्जेदार स्ट्रोक. षटकार. माध्यमातून 200 रुपये या षटकाराकरता आलेत. मात्र इथनं बॉल चांगल्या पद्धतीनं फील्ड केला पाहिजे होता. मात्र इथे 1 धावन 1 रन आउट स्वरूपानं विकेट गेली आहे. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे ती टोटल 30 धावा. नवीन बॅटर मैदानात भावेश इन ऍक्शन असेल. बॅटिंग करण्याकरता सज्ज होईल. भावेश येतोय मैदानात. 30 धावा स्कोर कार्ड वर झाल्यात. टीम ओवी एंटरप्राइजेस डाकटी डहाणू आणि त्याच्या विपक्ष टीम 111 चावे. चला मी कॉल देतोय. नेक्स्ट मॅच टीम महापोली स्टार्स आणि त्याच्या विपक्ष टीम विगवान ते स्टर्रार. बॉलची हाताळणी ती इथनं होतीये.
डॉट बॉल निर्धाव चेंडू. नेक्स्ट मॅच टीम महापोली स्टार्स आणि त्याच्या विपक्ष टीम श्रावणी 11 पिलंजे. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर कर्णधार आपण रिपोर्टिंग करायची आहे. पुढचा बॉल डिफाईन लेगचं क्षेत्र, तिथे क्षेत्ररक्षक आहे बाउंड्री लगत, बॉलची फेकी करतोय. अगदी जर आपण पाहिले तर स्वर्गीय नुमान पटेल स्टँडच्या समोर चेंडूला फील्ड केलं, बॉलची फेकी येते. धावा इथनं कंप्लीट केल्या 2. त्या 2च्या मदतीने धावसंख्या वधारतीय. स्कोर कार्डवर 32 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. शेवटचं षटक पहिल्या बॉलवर षटकार आला, तदनंतर चांगली गोलंदाजी ती गोलंदाज निखिल न देखील केली आहे. इथनं जर विकेट गेली तर मराठे साहेबांकडनं 300 रुपये जे गोलंदाजाला दिले जातील. इथनं विकेट घेतली तर नितेश मराठे साहेबांकडनं ते पारितोषिक लागलंय. विकेट गेली तर 300 रुपये. अनोख्या स्टाईलनं जो वाईट माधव ठाकरे सर दर्शवतायत, वाईट धावसंख्या 1 न वाढतीये. आणि जर षटकार मारला तर मनोज पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. चौयात मॅच मधनं पुढचा बॉल सज्ज होतो बॅटर. ते वेगवान ते तरार बॉल, ते डॉट आणि एका इनिंगचा इथे खेळ तो संपलाय. आणि एका इनिंगच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागतीये ती 33. आणि त्यात प्लस 2 पॅनल्टीच्या ऍड केल्या जातील. ड्रेसिंग सेम नसल्या कारणानं म्हणजे 33 प्लस 2 टोटल 35 होतील. आणि विजयाकरता 36 धावा त्या टीम ओवे एंटरप्राइजेस डाकटी डहाणू या टीमला कराव्या लागतील. येणारे 24 बॉल मध्ये 36 करावे लागतील त्या टीम ओवे एंटरप्राइजेस डाकटी डहाणू. चला टीम महापोली स्टार्स, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर चला आपण या. महापोली स्टार्स आणि त्याच्या विपक्षात श्रावणी 11 पिलंजे. श्रावणी 11 पिलंजे आणि त्याच्या विपक्षात टीम महापोली स्टार्स, दोन्ही भिवंडी तालुक्यातील संघ. ते आपण इन ऍक्शन पाहणार आहोत नेक्स्ट मॅच मधनं. येणाऱ्या 24 बॉल मध्ये या 36 धावा कशा पद्धतीने केल्या जातील या ऐकवण्याकरता ऐकूयात अक्षय पांडव सर. महापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये पिळंजे अशी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. श्रावणी 11 या नावाने पिळंजी संघ तो मैदानाच्या आतमध्ये असेल. त्यांच्या विरोधामध्ये महापोली स्टार्स हा संघ आपण खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यानंतर तिथल 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये असेल आणि त्यांच्या विरोधामध्ये नित्यानंद गणेशपुरी, स्वामी नित्यानंद गणेशपुरी हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळेल. अशा 8 संघांमध्ये
या लढती त्या इथे खेळवल्या जातील. आसिफ आपल्याला विनंती, आपल्याला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचे. जीवी स्पोर्ट्स महापोली हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. जीवी स्पोर्ट्स या नावाने आज महापोली संघ मैदानामध्ये असेल. त्याच्या विरोधामध्ये श्रावणी 11 पिळंजे. सलामीची जोडी. चला गेम स्पीडअप करा, अंपायर विनंती आहे, कारण आत्ता वेळ घालवला ना मग संध्याकाळी ओव्हर कमी करायला लागतात, खूप जास्त वेळ जातोय. त्यामुळे विनंती, इथे मॅच थोडीशी स्पीडअप करा. मॅचकडे आपण जातोय. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय निहाल. स्ट्रायकर एन कडनं मयूर मर्दे जो फलंदाजी करण्याकरता आलाय. साथीने जर आपण पाहिलं तर निखिल मयूर मर्दे टेनिस बॉल क्रिकेट मधला एक धुरंधर खेळाडू म्हणून त्याची ही स्वतःची एक ओळख आहे, जो सध्या फलंदाजी करण्याकरता आलाय. अगदी लाजवाब खेळाकरता ओळखला जातो. निहालच्या विरोधामध्ये फलंदाजी करेल. पहिला बॉल तिथे खेळलाय बिटवीन द गॅप, मात्र वाह चांगली फिल्डिंग आहे. बॉलला स्टॉप केलाय, अगदी अप्रतिम फटका होता. कव्हर ड्राईव्ह केला होता, मात्र तिथे बिटवीन द गॅप खेळायचं होतं. बॉल क्षेत्ररक्षकानं स्टॉप केला. मयूर मर्दे तसं वाडा तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटला प्रचलित नाव आहे. एक गाव एक संघ असेल किंवा मग खुल्या गटाचं क्रिकेट असेल. ओपन मध्ये ही पालघरच्या ज्या महाशक्ती आपण पाहतो, ज्यामध्ये मयूर मर्दे हे नाव सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतं. पहिला बॉल त्यावर एक सिंगल लागली. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज निहाल पुन्हा एकदा सज्ज होते. समोर डावकुरे हातानं फलंदाज सज्ज होतोय. चांगला बॉल. सज्ज होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र यष्टीउद्ध्वस्त झाली आहे. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉइड केलंय, माघारी परतवलंय बॅटरला. अगदी चांगला बॉल होता. मला वाटतं बॅटच्या आतल्या साईडची कडा घेऊन हा बॉल विकेटवर जाऊन आदळला होता. एक चांगला बॉल तिथे निहालच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फलंदाज निखिल त्यांना माघारी परतवलं. विकेट क्रमांक 1 पहिला झटका लागलाय खेळाडू बाद. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर षटकार मारला, तर त्या षटकाराला तुम्ही तुमच्या हातामध्ये समाविष्ट केलं, झेल घेतला षटकाराचा, तर मग खर्च सोडवण्याची संधी आहे. कारण विपुल पाटील यांच्याकडनं 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल प्रेक्षकांकरता. प्रफुल्ल पाटील यांच्या माध्यमातून ते पारितोषिक आहे. प्रफुल्लजी पाटील यांच्या माध्यमातून 100 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल प्रेक्षकांकरता. हे विशेष पारितोषिक असेल.
यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आलाय, आणखी एक गडी तो माघारी परततोय. अडचणी त्या काही संपायचं नाव घेत नाहीये, एका पाठोपाठ एक फलंदाज ते माघारी जातात. फलंदाज विनीत मैदानामध्ये आला, मात्र खूप काही चांगला खेळ तो दाखवू शकला नाही, त्याला माघारी जावं लागतं. विकेटचं पतन, खेळाडू बाद. दोन विकेट्स गेल्यात, मात्र एक महत्वाचा फलंदाज तो मैदानामध्ये शाबूत आहे, नाव त्याचं मयूर मर्दे. एका हाती सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे. आज प्रीतम बारी टीमच्या सोबत नाहीये, या टीमचा एक महत्वाचा खेळाडू किंवा मग धाकटी डहाणू हे नाव संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट विश्वात ज्या खेळाडूमुळे गेलं तो प्रीतम बारी, याच संघाचा खेळाडू, मात्र तो आज टीमच्या सोबत नाहीये आणि थोडीशी पडझड ती सध्या इथे आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावर विजयाकरता जर आपण पाहिलं तर खूप नाही, 35 धावसंख्येची गरज आहे, मात्र पहिल्या ओव्हरवर 36 ची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट्स आल्यात, 2 विकेटच्या पतनानंतर धावसंख्या 1 आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे विकेट कीपरच्या हातामध्ये गेला, निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना पाहायला मिळते. ओव्हर क्रमांक 1 चा खेळ अगदी गोलंदाजानं आपल्या नावावर केलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस धावफलकावर धावसंख्या ती जर आपण पाहिली तर फक्त 1 आहे. ओव्हर 2 कुणाल मोकाशी, टॉस आपण तिथे करतोय. महापोली जीवी स्पोर्ट्स या नावानं आज महापोली संघ मैदानामध्ये असेल. रीताबाई यांच्या माध्यमातून हा संघ मैदानामध्ये खेळेल. त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम श्रावणी 11 या नावानं पिळंजे संघ तो मैदानाच्या आतमध्ये खेळ. किशोरजी वेखंडे साहेबांना विनंती करतोय की आपण या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. या नेक्स्ट मॅचचा एका बाजूने टीम आपण पाहतोय जीवी स्पोर्ट्स महापोली आणि त्याच्या विपक्ष टीम श्रावणी 11 पिलंजे, या दोन टीम मधली मॅच आहे. किशोरजी वेखंडे साहेब आलेत, यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ही नेक्स्ट मॅचचा टॉस कॉल दिला जाईल. जीबी स्पोर्ट्स महापोलीकडनं छापा कॉल दिलाय आणि काटा आलाय. या ठिकाणी टॉस जिंकलाय तो टीम श्रावणी 11 पिलंच्या संघानं. निर्णय काय? बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर बॅटिंगचा निर्णय घेतलाय. किती धावांचा मला माझा टार्गेट असेल ग्राउंड पाहता? 40+ जाण्याचा प्रयत्न करू. 40+ जाण्याचा प्रयत्न करतील. शुभेच्छा असतील. मी जातो जीबी स्पोर्ट्स महापोली कर्णधार बाबू जो माझ्या समवेत जोडला गेलाय. टॉस जिंकला असता तुझा निर्णय काय असता? बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारला असता. जास्त वेळ घेत नाहीये, मॅच चालू आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 2 ते प्रगतीपथावर येते. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दिगंबर, ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्रचारण केलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. राजू जो मैदानामध्ये आलाय फलंदाजी करण्याकरता. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं दिगंबरचा या ओव्हरचा पहिला बॉल असेल. समोर मयूर मर्दे या डावातला महत्वाचा बॅटर, तो स्ट्रायकर इनकडे उभा आहे. इथे मात्र हा बॉल तिथे बोट आकाशाकडे गेलाय. माघारी जावं लागेल मयूर मर्देला. महत्वाची विकेट आली आहे. इथे मयूर मर्दे बाद होणं मुळीच परवडणारा नसेल. टीम धाकटी डहाणूला आता त्या त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यामध्ये दुपटीनं वाढ झाली असं म्हणायला हरकत नाही. ओवी एंटरप्राइजेस धाकटी डहाणू संघ सध्या अडचणींच्या सावटाखाली. तिसऱ्या विकेटचं पतन. सारखाच असतो असं नाही. काल हाच मयूर मर्दे ज्यानं बाईक जिंकली होती उलव्याच्या मैदानावर, ज्याला बाईक मिळाली, आणि आज तोच मयूर मर्दे अडचणीमध्ये तो बाद झालाय. प्रत्येक दिवस वेगळा असतो आणि प्रत्येक दिवशी वेगळा खेळ असतो. मनोजी पाटील यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे या विकेट करता. पहिल्या विकेट
या ओव्हरची एक महत्वाची विकेट ती इथे संपादित झाली. मयूर मर्देला माघारी परतवलंय. नवीन बॅटर मैदानामध्ये भाविक आलाय फलंदाजी करण्याकरता. आता डावाला त्यांना सावरावं लागेल. अडचणी त्या खूप जास्त प्रमाणात निर्माण झाल्यात. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोनच्या दिशेने गेलाय. 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. ज्या एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते एकंदर 2 आकड्यावर. अगदी चांगली गोलंदाजी ती सध्या आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळते. चावे संघ एक अनपेक्षित रिझल्ट असतो ना, तो त्यांच्या वतीनं दिला गेलाय. अगदी चांगला खेळ तो त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. टीम दागती डहाणू आता अडचणीमध्ये आहे. या अडचणीतनं बाहेर निघण्याकरता थोडंसं रिलॅक्स व्हावं लागेल, वेळ घालवावा लागेल, एक पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. यावेळेस मात्र चांगला फटका बिटवीन द गॅप खेळायचंय. 1 रन तिथे कंप्लीट केली आहे. डबल करता कॉलिंग आहे आणि जोपर्यंत थ्रो होईल थोडासा लॉंग डिस्टन्स आहे ना, त्यामुळे 2 रन त्या इझिली कंप्लीट होतील. 60 मीटर च्या पेक्षा थोड्याशा जास्त असतील या बाउंड्रीज. परफेक्ट 60 किंवा मग 61-62 मीटर्स च्या जवळपास आपल्याला या बाउंड्रीज पाहायला मिळतील. टेनिस बॉल क्रिकेटला तेवढी सवय पाहायला मिळत नाही या पद्धतीच्या बाउंड्रीजची. खरं तर आपले ग्रामीण भागातील खेळाडू ते खेळून जातात, मात्र खुल्या गटाच्या क्रिकेटर्सनी या बाउंड्री पाहिल्या ना की त्यांच्या उरात धडकी पडते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर दर्जेदार गोलंदाजी निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं निघतोय. चार चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जोपर्यंत उचलला गेलाय एक रन इथे धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना 5 रन्स बनवणं खूप जास्त कठीण झालंय. आज खूप जास्त स्ट्रगल मध्ये आम्हाला संघ पाहायला मिळतोय. एवढा जास्त स्ट्रगल आहे की एक रन करता मोहताज झालेला ओवी एंटरप्राइजेस धाकटी डहाणू हा संघ पाहायला मिळतोय. नाव खूप मोठं आहे. कागदोपत्री हा संघ पालघर जिल्ह्याच्या टेनिस बॉल क्रिकेट मधला स्ट्रॉंग संघ आहे. मात्र प्रत्येक दिवस चांगला असतोच असं नाही. चढ उतार हे क्रिकेटमध्ये असतातच आणि इथे सध्या त्यांच्याकरता अडचणी आहेत. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे चांगला बॉल फिरवलं होतं. बोट त्या चेंडूवर थोडस रोल केलं होतं आणि त्या बोट रोल केल्या कारणानं बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. ओव्हर समाप्त झाली. या 2 ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. या 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या विकेट आतापर्यंत गेल्यात त्या 3 आणि 3 विकेट नंतर धावसंख्या फक्त 5 आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि या 12 बॉल मध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 31 धावा. 15.50 केलं तर होऊ शकतात. मी करेन हा कॉन्फिडन्स तो मैदानात असणं खूप गरजेचं आहे. त्या कॉन्फिडन्सनं खेळ करणं गरजेचं आहे. बारा चेंडूचा खेळ तो इथनं बाकी राहतोय. या 12 बॉल मध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर 31 धावसंख्येची गरज आहे. 12 बॉल 31 ची गरज आहे. या 12 मध्ये 31 धावा कशा पद्धतीने धावफलकावर जोडल्या जातील. टीम नेक्स्ट मॅच मध्ये जीवी स्पोर्ट्स महापोली आणि श्रावणी 11 पिळंजे, त्यानंतर तिथल 11 तिथल आणि त्यांच्या विरोधामध्ये नित्यानंद गणेशपुरी. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ओव्हर नंबर 3 करता परिवर्तन झालंय. तिसऱ्या ओव्हर करता नवीन गोलंदाज ज्याला प्राचारण केलं गेलंय. गोलंदाजांनी कमालीचं प्रदर्शन केलंय. अगदी दर्जेदार खेळ पाहायला मिळालाय. प्रसाद आलाय गोलंदाजीच्या ट्रॅकवर. बघूया प्रसाद तो कशा पद्धतीने कामगिरी करेल, कुठल्या टप्प्यावर गोलंदाजी करेल, फलंदाजाला रोकेल का की त्याच्या विरोधात रन्स घेतले जातील. असंख्य प्रश्न सध्या पाठीराख्यांच्या मनामध्ये आहेत. कारण या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं ना तर जे संघ उपस्थित झाले त्यांच्या मागे एक पाठबळ आहे, एक संघ मालक आहे ज्यांनी या टीम्स इथपर्यंत बोलवल्यात. जसं सध्या जर आपण पाहिलं तर ओवी एंटरप्राइजेस हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि ओवी एंटरप्राइजेस हा संघ जर आपण पाहिला तर सन्माननीय योगेशजी पाटील यांच्या माध्यमातून हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे.
दुसऱ्या बाजूने वंश 11 सावे, जे संघ मालक आहेत त्यांनी या संघांना इथपर्यंत येऊन खेळ करण्याची संधी दिली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल बॅकफुटला जाताना फटका तर खेळलाय, मात्र शॉट फाईन लेग त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. आणखी एक गडी तो तंबूच्या रस्त्याला जात असताना पाहायला मिळतोय. काहीच चांगलं होत नाहीये सध्या ओवी एंटरप्राइजेस धाकटी डहाणू या टीम करता, कारण सातत्याने येणाऱ्या विकेट्स त्यामुळे टीम अडचणीमध्ये आहे. आता इथे येणारे बॉल शिल्लक आहेत 11 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत तब्बल 31. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये एक क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा बॉलच्या खाली. आता ही पडझड थांबायचं नाव घेत नाहीये. इथे एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळत आहेत. हवेचा वेग आहे ना, त्या हवेच्या वेगानं जसा पत्त्याचा बंगला कोसळतो अगदी तसा हा धाकटी डहाणूचा डाव कोसळलाय. एका पाठोपाठ एक फलंदाज तंबूच्या आसऱ्याला जात आहेत आणि या मॅच मधला जोश उत्साह जो काही होता ना तो थोडासा क्षमलेला इथे पाहायला मिळतोय. इट्स ऑन हॅट्रिक. गोलंदाज प्रसाद तो हॅट्रिक वर आहे, कारण 2 बॉलवर 2 विकेट्स त्याने इथे संपादित केल्यात. पुढचा बॉल आपटून टाकलेला बॉल त्यावर केला आघात आणि बॉल चाललाय. यावेळेस बॅकवर्ड स्क्वेअरच्या क्षेत्रामधनं सीमारेषा पार पहिला दर्जेदार फटका या डावाचा तो मैदानाच्या आतनं पेशकश केलाय. षटकार. गोलंदाज पुढचा बॉल घेऊन यावेळेस चेंडूला पाहिलंय, सोडून दिलंय. इथे पंचाने वाईटचा इशारा केलाय. आता रन्स येत आहेत, रन्स दिसू लागलेत, कारण खूप मोठी टोटल नाहीये ही. 31-32 रन्स टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सतत सातत्यानं धाफलकावर लागताना आपण 2 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहिल्यात. आणि तसाच खेळ जर इथनं साकार केला तर याही रन्स धाफलकावर लागतील. 9 बॉलचा खेळ आहे, 24 धावसंख्येची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. इथे हा बॉल ऑफटमोरनं पुण्याच्या एकदा विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त रन्स त्या वाढत असताना आता 9 बॉलचा खेळ विजयाकरता 23 ची गरज आहे. कोण कुठल्या नंबरवर आलाय ते महत्वाचं नाहीये. करण आलाय क्रमांक 7 वर बॅटिंग करण्याकरता आणि करणला इथे या डावाला सावरत असताना विजयावर शिक्कामोर्तब करण्याकरता चांगली बॅटिंग करून दाखवावी लागेल. ती बॅटिंग इथे करणच्या वतीने केली जातीये का? यावेळेस फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलच्या खाली आलाय. विकेट किपरनं टिपला इथे झेल. ज्यानं आशा पल्लवित केला होत्या त्या करणचा संपला इथे खेळ. विकेटचं पतन. खेळाडू बाद.
षटकातील पुढचा बॉल घेऊन यावेळेस मात्र हा बॉल तिथे पुण्याच एकदा ऑफस्टम्पच्या बाहेर राहिलाय. पंचाने वाईट म्हणून करार केलाय. एक्स्ट्रा रन्स त्या थोडस जास्त प्रमाणात येत असताना पाहायला मिळत आहेत. या ओव्हरचा आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचा खेळ आहे, मात्र त्यामध्ये 1 षटकार तो आपल्याला पाहायला मिळालाय. ज्यानं षटकार खेचला त्याला परतीचं तिकीट ते जरूर दिलंय. इथे पेज जनरेट केलाय. बोट आकाशाकडे गेलाय. बॅटर तंबूकडे जाईल. आणखी एक गडी तो तंबूच्या आसराला परतत असताना विकेटचं पतन. खेळाडू बाद. विकेट क्रमांक 7. 7वा झटका लागलाय. बॅटर आउट. विजया करता जर आपण पाहिलं तर इथनं बॉल शिल्लक आहेत 7 आणि या 7 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 22. 7 बॉल 22 ची गरज आहे. सात बॉल 22 ची गरज आहे. बघूया 7 बॉल मध्ये 22 रन्स कशा पद्धतीने जाफलकावर जोडल्या जात आहेत. आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज पुण्याच्या एकदा सज्ज होतोय. इथे मात्र ऑन साइडला फटका चांगला. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाईल. डबल करता प्रयत्न केला जाईल का? हो, वेगानं आलेत तिथे आणि 2 धावा त्या तिथे कंप्लीट झाल्यात. येणारे शेवटचे 6 बॉल आणि त्या विजया करता 20 धावा संख्येची गरज आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. टीम धाकटी डहाणू जर आपण पाहिलं तर खूप जास्त अडचणीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते. उभी एंटरप्राइजेस या नावानं हा संघ आज खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. मात्र जेवढा दर्जेदार खेळ त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतो, जेवढा दर्जेदार खेळाकरता हा संघ ओळखला जातो, आज तेवढा दर्जेदार खेळ तो त्यांना दाखवणं जमलं नाही. थोडंसं कठीण झालं. अंतिमच्या इथे जर आपण पाहिलं तर 6 चेंडू ते शिल्लक आहेत. बघूया अंतिमच्या 6 बॉल मध्ये 20 ची गरज आहे. चला गेम थोडंसं स्पीडअप करा. अंपायर गिव्ह देम स्ट्रिक्ट वॉर्निंग. तिथे वेळ घेऊ नका, कुणालाच वेळ देऊ नका, कारण संध्याकाळी आपल्याला षटकांची कपात करावी लागते. मग त्यामुळे आता विनंती आहे की इथे वेळ न देता मॅच कंटिन्यू सुरू ठेवा. खेळाडूंनी थोडंसं सहकार्य करा. प्रत्येक वेळी आम्ही सांगण्याची वाट पाहू नका. इथे मात्र पहिलाच बॉल उडवला हवेत. क्षेत्ररक्षक तो बॉलला जज करतोय. त्यानं झेल जरी सोडला असला तरी बॉल मैदानाच्या आत आहे, ते तेवढंच महत्वाचं आहे. दुसरी करता कॉलिंग आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 रन त्या इझिली पळून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावसंख्येच्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 18 या आकड्यावर. येणारे बॉल शिल्लक आहेत इथनं 5. या 5 मध्ये रन्स बनवायचे आहेत 18 बनल्यात. 18 बनवायचे आहेत. 18 बनवण्याकरता बॉल वापरलेत 19. मात्र 18 बनवण्याकरता बॉल शिल्लक आहेत 5. अडचणी त्या संपवून खेळ करावा लागेल. या अडचणी संपवणं जर तुम्हाला शक्य झालं नाही तर मग पराभवाची कडवट चव जी कोणालाच आवडत नाही ती चाखून इथनं माघारी परतावं लागेल. 5 बॉल विजया करता 18 ची गरज आहे. इथे चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न होता. पंचांनी हेरला, इशारा केला व्हाईटचा. हा ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर आहे, त्यामुळे व्हाईटचा इशारा आला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 19 ऑन बोर्ड. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे चांगला बॉल पेज जनरेट केलाय आणि पेज बरोबर हा बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेलाय. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपलाय. बॉल शिल्लक आहे 4 रन्स बनवायचे आहेत. 18. 4 मध्ये मारायचे आहेत 3 षटकार. 4 मध्ये 3 षटकार काय इथे मारले जातील? आतापर्यंत तर कुणाला जमलं नाही, मात्र इथनं जर या खेळाडूंना ते करून दाखवलं तर निश्चित डोक्यावर घेतलं जाईल. इथे मात्र फुल टॉस होता, ज्याला एक सिंगल किंवा डबल किंवा बाउंड्री काय मिळेल आणि तिथे बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये परावर्तित झाला. इथे रन्स मिळतील 4. आता बॉल शिल्लक आहे 3. रन्स बनवायचे 14. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकंदर 23 या आकड्यावर. अजूनही 13 ची गरज आहे. 3 चेंडूचा खेळ आणि 13 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे.
गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत. आपल्या षटकातील पुढचा बॉल समोर स्ट्रायकर एन कडनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते फलंदाज भाविक. क्षमता आहे भाविककडे चांगली बॅटिंग करण्याची. इथे ती फलंदाजी त्याला करून दाखवावी लागेल. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे फुल टॉस आहे आणि त्याला उडवलंय, फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. म्हणूनच म्हटलं ना, भाविक मैदानामध्ये त्याच्यामध्ये क्षमता आहे या डावाला फिनिश करण्याची, कारण तो क्रमांक 5 वर बॅटिंग करण्याकरता आलाय आणि तिथून जास्तीत जास्त काळ नॉन स्ट्राईक एन कडे पाहायला मिळालाय. आता तो भाविक मैदानाच्या आतनं 2 चांगले फटके खेचतोय. आता विजयाकरता बॉल शिल्लक आहे तिथनं 2 आणि त्यामध्ये रन्स बनवायचे आहेत 7. दोन चेंडूचा खेळ, 7 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तो सज्ज होतोय पुढचा बॉल हाताळण्याकरता. इथे चांगला बॉल, इथे चांगला बॉल. 1 रन ती धावफलकावर जोडली जाईल. डबल करता इथे प्रयत्न असेल का? आता जर आपण पाहिलं तर येणारे इथनं 1 चेंडू शिल्लक आहे आणि त्यामध्ये विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. 1 बॉल 6 ची गरज. धाकटी डहाणू संघ 35 धावांवर स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. एक बॉल 6. बघूया इथे हा षटकार मैदानाच्या आतने खेचला जाईल का? हा गोल्डन सिक्सर का इथे मारला जाईल का? या मॅच मध्ये आतापर्यंत चावे संघ तोच हवी आहे. मात्र एक षटकार मारला तर विजयावर शिक्कामोर्तब करता येईल आणि जो जिता वही सिकंदर. 1 बॉल 6 ची गरज आहे. इथे हा षटकार खेचला जाईल का? एक चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज. चला गेम स्पीडअप करा. चावे संघ खूप वेळ घालवतोय. एवढा वेळ घालवणं परवडणारा नाहीये. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अनिकेत. समोर स्ट्रायकर एन कडनं फलंदाज आयुष. यावेळेस मात्र बॉल हवेत उडालाय, मात्र तो मैदानाच्या आतच राहिला. विजयी होतीये इथे टीम चावे या संघाला विजयाच्या लक्ष शुभेच्छा. 111 चावे संघ या मॅच मध्ये विजयावर शिक्कामोर्तब करतोय. एक बलाढ्य संघ ज्यांना त्यांनी पराभूत केलंय. टीम ओवी एंटरप्राइजेस धाकटी डहाणू ज्यांना इथे पराभवाची चव चाखावी लागली. चला महापोली स्टार्स आणि श्रावणी 11 पिळंजे टीम जीवी स्पोर्ट्स महापोली आणि